सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा. सामनावीराचा पुरस्कार आपल्याला सामनावीराचा पुरस्कार आपल्याला देताना पाहायला मिळतात. माजी उपसरपंच माजी सदस्य सागर रसाल यांना मी विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. तर आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार प्रदान करताना आकाश पाटील यांना सागर रसाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच सर्व संघांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, कारण इथे बक्षीस समारंभ आपल्याला करायचे प्रदान करायचे आहेत. तर जे काही संघ उपस्थित असतील त्यांनी समालोचन कक्षा समोर येऊन उभं राहायचंय. तर 4 दिवसाचे आपण सामने पाहिलेत. त्या 4 दिवसाच्या सामन्यामध्ये जर का चौथ्या नंबरचा जो कोणी मानकरी ठरतोय तो ठरतोय ठाणे नावे मोहल्ला संघ, जो की सांगडे म्हणून ओळखला जातो. तर त्या संघाला सुद्धा विनंती असेल की आपण चौथा नंबरचं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे किंवा त्यांना सुपूर्द करण्यात येतोय. तर आपण जर का पाहिले हे जे नंबर होते 4, 3rd आणि 2nd, 1st हे नंबर आपल्याला प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत. त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. तर 4th नंबरची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाटील त्याचबरोबर शशिकांत पाटील त्याचबरोबर हरीश पाटील यांना विनंती करतो की आपण चौथ्या नंबरची ट्रॉफी सुपूर्द करायची ठाणे नावे संघाला. ठाणे नावे सांगडे त्याचबरोबर मोहल्ला म्हणून ज्यावेळी ओळखला जातो हा संघ, चांगली कामगिरी आपण या सामन्यांमध्ये केली आणि चौथ्या नंबरचा मानकरी आपण ठरलात. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहेत. चौथ्या नंबरचं मानकरी आपण पाहतोय. चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. तर तिसऱ्या नंबरचा जो कोणी मानकरी ठरलाय आजच्या दिवसात आपण पाहतोय अंडर-25 जो की ओपन लॉट होता, त्यातून जॉन्टी 11 आदोशी संघ हा आपण पाहतोय तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरलेला. तर आदोशी संघाला सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या ट्रॉफीचा मान घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. तर यांना ट्रॉफी सुपूर्द करतील नामदेव पाटील असतील, संतोष बंधू त्याचबरोबर हिरामन टोंबरे, तुकाराम अप्पा यांना मी विनंती करतो की आपण तिसऱ्या नंबरची ट्रॉफी सुपूर्द करण्यासाठी यायचे. नक्कीच चांगला खेळ आदोशी संघाने केला अंडर-25 मध्ये. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहेत, प्रतिसाद चांगला द्यायचा आहे आपण सुद्धा. तर दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरणारा हा संघ असेल हा वरची कोपोली संघ आपण पाहतोय. तर वरची कोपोली संघाला सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपला ट्रॉफीचा मान जो आहे तो घ्यायचा आहे. त्यांना 2nd नंबरचा पारितोषिक आपल्याला देताना पाहायला मिळतील बालाराम टुमरे, सखाराम पाटील, हरिभाऊ पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण हा दुसऱ्या नंबरचा मान आपण सुपूर्द करायचा आहे जो की वरची कोपोली संघासाठी असेल. चार दिवस आपण सामने पाहिले. तर सामने हे फलंदाजी किंवा गोलंदाजी याच्या मार्फत जिंकता येत नाही, तर फिल्डिंगच्या जोरावरती भरपूर सारे रन वाचवले जातात आणि यासाठी बेस्ट फिल्डर अवॉर्ड म्हणून आपण ट्रॉफी पाहतोय देवानंद पाटील यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आली होती. आणि काही
आणि त्यांना ही ट्रॉफी सुपूर्द करतात हिरामन ठोंबरे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर उत्कृष्ट फलंदाजी करणारा बॅट्समॅन कोण असेल किंवा फलंदाज कोण असेल तर नक्कीच तुमच्याकडून प्रतिसाद देणं गरजेचं असेल. बेस्ट बॅट्समन म्हणून कोण असेल तर बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी जर आपण पाहिली संदीप पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर का बेस्ट बॅट्समॅन कोण असेल तर तो ठरतोय वरची खोपोली संघाचा नूर, ज्याने आपल्या फलंदाजीच्या मार्गावरती 131 या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मी संदीप पाटील यांना विनंती करतो की आपण आम्हाला ज्या ट्रॉफी दिल्या त्या ट्रॉफी तुम्ही सुद्धा सुपूर्द करायचे नूर या फलंदाजाला, ज्यांनी आपल्या 131 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. हरीश पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण ही ट्रॉफी सुपूर्द करायची. चांगले रिव्हर्सचे फटके आपल्या माध्यमातून बघायला मिळाले आणि क्लासिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. प्रॉपर लेफ्टी बॅट्समन ज्या प्रकारे खेळतो त्याच प्रकारची खेळी आपल्याला नूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर आपण सामन्यामध्ये जर का पाहिलं बेस्ट गोलंदाज किंवा बेस्ट बॉलर म्हणून ज्याची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती सुद्धा संदीप पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला भेटली. आणि त्याचबरोबर आपण बेस्ट बॉलरची ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो हरीश पाटील आणि शशिकांत पाटील यांना मी विनंती करतो की आपण बेस्ट बॉलरची ट्रॉफी सुपूर्द करायचे. तर या सामन्यातील या टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर ठरतोय तो सांगडे संघाचा अरबाज आपल्याला पाहायला मिळतोय. 9 विकेट ज्याने आपल्या या टुर्नामेंट मध्ये विकेट कमावलेत आणि तो ठरतोय या सामन्यातील या टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर. अरबाज धनसे ठरतो या टुर्नामेंट मधील बेस्ट विकेट घेणारा एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतो या सामन्यामध्ये की दुसऱ्या नंबरचा जो कोणी मानकरी ठरला आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाला वरची खोपोली संघ ठरतो दुसऱ्या नंबरचा मानकरी. तर त्या पूर्ण तर आजच्या दिवसभरात किंवा इतर 4 दिवसांमध्ये आपण जर का पाहिलं चांगला खेळ झाला. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करणारा जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये ती राहुल नामदेव पाटील यांच्या मार्फत सुपूर्द करण्यात आली होती. आणि बेस्ट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय नो डाऊट कोण असेल तुम्हीच सांगा. नक्कीच एकच ठिकाणी आवाज येतोय, अजून कोणी असू शकतो का? तर नो डाऊट संदेश पाटील ठरतोय या टुर्नामेंट मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नक्कीच त्याने एक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. त्याने 135 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 3 विकेट आपल्याला त्यांच्या माध्यमातून घ्यायला पाहायला मिळतात. तर मी विनंती करतो संतोष बंधू असतील त्याचबरोबर हिरामन ठोंबरे आणि तुकाराम पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब द्यायचा आहे. मात्रे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. चांगला खेळ आपल्याला संदेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये आणि 135 धावसंख्या करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि त्याचबरोबर 3 विकेट घेऊन आपल्या संघामध्ये एक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा हा संदेश पाटील ठरतोय आजच्या दिवसातील मॅन ऑफ द सिरीजचा. तर नक्कीच आपण पाहिली मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी सुपूर्द होताना आपल्याला पाहतोय राहुल नामदेव पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर सगळ्यांना ज्या गोष्टीची आतुरता होती तर आजच्या दिवसातील पहिल्या नंबरचा मानकरी ठरतोय तो स्वतःच्या मैदानामध्ये खेळत असताना चिंचवली संघ मात्र ठरतोय या सामन्यातील पहिल्या नंबरचा मानकरी. आणि याची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. चांगल्या टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात. तर पूर्ण संघाला विनंती असेल की आपण ही ट्रॉफी घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. आणि सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आपल्या गावातील पोरांना किंवा गावातील मुलांना ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. युट्यूब केकच्या इथे आपण थांबायचं आणि युट्यूब केकची आपण स्पॉन्सरशिप पाहिली तर त्यांचे सुद्धा आपण आभार मानतो की त्यांनी आपल्याला हा टॉस बॉक्स उपलब्ध करून दिला. आणि पाहू शकता तुम्ही पहिल्या नंबरचं मानकरी ठरलेला चिंचवली संघ पूर्ण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
फर्स्ट नंबरची ट्रॉफी आपण घेताना पाहतोय प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून ती उपलब्ध झाली आणि चिंचवडी संघातील उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. हिपीप 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 जय मोरया. नक्की चिंचवली गोळे म्हटलं तर पाठीराख्यांची काही कमी नाही आणि पाठीराखे आपण पाहू शकतो. तर पहिल्या नंबरचा किताब या हंगामातील पहिली ट्रॉफी आपण पाहतोय. येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो की एकता चषक आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. आणि आपण जर का पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून आणि सगळ्या पाहुण्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी इथे उपस्थित राहून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आणि येणाऱ्या मॅचेसमध्ये चांगलं खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न किंवा संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न, त्यांना उत्साह देण्याचा प्रयत्न इथे केला. त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. आणि आपण जर युट्यूब चॅनलचा विचार केला, टेनिस मंत्रा इव्हेंट्स एक चांगलं कॅमेरामॅन वर्क आपल्याला पाहायला मिळालं. सिद्धेश गिरी यांच्या माध्यमातून चांगलं ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला पाहायला मिळते संजय सर यांच्याकडून आणि चांगली युट्यूबची क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसात. स्वप्नील गावंडे टेंबरी, स्वप्नील गावंडे यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा देताना पाहायला मिळतो. चिंचवडी संघात चांगला खेळ केला. संदेश पाटील या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद देवकर आतकरगाव यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. तर हा हॅलो. तर साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की सार्वजनिक कक्षेमध्ये येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अक्षय पाटील यांना मी विनंती करतो, त्याचबरोबर हरेश पाटील असतील आणि संदीप पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण ही ट्रॉफी त्यांना द्यायची आहे, सन्मान आपला द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जे प्रक्षेपण केलं गेलं तर संजय सरांचा सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो आणि कॅमेरामॅनला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपण युट्यूब किकच्या इथे जाऊन सन्मान स्वीकारायचे. सिद्धेश गिरी, नक्की सिद्धेश गिरी आपण पाहतोय कॅमेऱ्याच्या मागे, ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम, मात्र ही मॅचचं प्रक्षेपण आपण पाहिलं, त्यांचा सुद्धा सन्मान होताना आपण पाहतोय. आणि हे चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. त्या मैदानासाठी संभाजी पाटील त्याचबरोबर भगवान नाना पाटील यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी आपल्याला हा मैदान उपलब्ध करून दिला. तर आजचा दिवस किंवा आजचा शेवटचा दिवस इथेच संपतोय.